श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलाय रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आरजे शुभांगी. आणि श्रोतेहो, आज एका खास मुलाखतीसाठी आपण या ठिकाणी आयोजित केली आहे, कारण विषयही तसाच आहे. एका खास स्पर्धेच्या निमित्तानं आज आपण विवेकानंद संचलित काशीनाथ पलोड पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल सर मिस्टर प्रवीण सोनावणे सर यांच्याशी काही संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकं या स्पर्धेच्या नियोजनाबद्दल. पण ही स्पर्धा कसली आहे, तर ही स्पर्धा आहे फाईन कबड्डी स्पर्धा. राज्यस्तरीय लेव्हलची स्पर्धा आहे आणि या नेमक्या स्पर्धेचं स्वरूप काय आहे ते आपण जाणून घेऊया. सर, तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार सर, मला सुरुवातीला सांगा ना, ही जी तुमची कबड्डी स्पर्धा आहे याच्या मागचं उद्दिष्ट काय? आजकाल जसं न्यू एज्युकेशन पॉलिसी सगळीकडे इम्प्लिमेंट झालेली आहे, ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की शैक्षणिक सोबत विद्यार्थ्यांचं स्पोर्ट्स किंवा खेळ या दोघांमध्ये पण विद्यार्थ्यांनी प्रगती केली पाहिजे. तर कुठेतरी विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्रोत्साहन मिळावं आणि स्पोर्ट्स फील्डमध्ये पण त्यांना करिअरच्या अपॉर्च्युनिटीज वेगवेगळ्या आहेत, ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती किंवा जागरूकता निर्माण व्हावी, हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. त्या कारणास्तव आपण हे खेळ शाळेमध्ये घेतले. अच्छा, तर मला वाटतं शनिवारपासून या स्पर्धेचं सुरुवात होणार आहे. 26 तारखेपासून ह्या खेळांची सुरुवात होईल. 28 तारखेला ह्या खेळांचा शेवट होईल. 26 तारखेला सकाळी 10 वाजता आपण शाळेच्या प्रांगणामध्ये त्याचं उद्घाटन ठेवलंय. त्या अगोदर 26 तारखेला सकाळी 7:30 वाजता GS ग्राउंड आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आपण वंदन करून तिथून रॅली निघेल ह्या सर्व शाळांची. ती सागर पार्क पर्यंत जाईल आणि मग तिथून शाळेमध्ये सगळे विद्यार्थी जातील. 10 वाजता शाळेमध्ये मूळ उद्घाटन समारंभ होईल. अच्छा अच्छा. सर, मला सांगा ना, याची संकल्पना नेमकी कशी सुरुवात झाली? ऍक्च्युली गेली 3 वर्ष झाली CBSE कडून क्लस्टरचे गेम्स मिळावे ह्यासाठी आपण प्रयत्न करत होतो. परंतु योगायोग असा झाला की कदाचित असं म्हणता येईल दुग्ध शर्करा योगाचीच वाट पाहत होते सगळेजण. ह्या वर्षी आपल्या शाळेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच योगायोगाने आपल्याला त्याच वर्षी ह्या खेळांची परवानगी मिळाली CBSE मार्फत. तर अशा स्वरूपात ते आलं. बर बर. सिल्वर जुबली इयर आहे आणि परत या स्पर्धांचं नियोजन करण्याची संधी प्राप्त झालेली आणि ह्या वर्षाला आपण शाश्वत 2025 किंवा शाश्वत 25 नावाने वर्षभर सेलिब्रेट करतोय. तर त्याच अनुषंगाने हा छोटासा मानाचा तुरा आम्हाला CBSE मार्फत मिळाला ह्या वर्षी. ती आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सर, याचं स्वरूप नेमकं कसं असणार, म्हणजे कुठल्या लेवलची मुलं यात सहभागी होऊ शकतील, कुठून कुठून मुलं येणार आहेत? आता ह्यात क्लस्टर 9 हे जे CBSEच आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र, गोवा, दीव, दमण, नगर हवेली ही सगळं संघशासित राज्य आणि राज्य येतात. यांच्यापैकी जवळजवळ 37 शाळांच्या 63 टीम आता अप्रॉक्सिमेटली आपल्याकडे येणार आहेत खेळण्यासाठी. आणि ज्याच्यामध्ये जे प्लेयर्स आहेत की त्यांची संख्या ऑलमोस्ट 800 ते 850 पर्यंत जात आहे सध्या. अरे वा. मग या सगळ्यांचं नियोजन वगैरे ते कसं केलंय तुम्ही? सर्व विद्यार्थी 25 तारखेला जळगावमध्ये दाखल होतील. काही टीम्स 24 तारखेला संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत दाखल होतील. सर्व मुलांची राहण्याची जी सोय आहे ती आपण शाळेच्याच प्रांगणामध्ये केलेली आहे. परंतु मुलींची राहण्याची सोय आहे जी आपण आपलं राजे शिवाजी क्रीडांगण आहे, छत्रपती शिवाजीराजे क्रीडांगण जे आहे, त्याच्यामध्ये 35 रूम्स आहेत. तर DSO साहेबांशी आपण बोललो आणि त्यांनी आपल्याला त्या 35 रूम वापरण्यासाठी दिलेल्या आहेत. तर मुलींची सोय आपण तिकडे करतोय, मुलांची सोय शाळेमध्येच करणार. अरे वा अरे वा. नेमकी रॅली नंतर या स्पर्धेची सुरुवात नेमकी कुठल्या वयोगटापासून या विद्यार्थी आहेत? ह्याच्यामध्ये अंडर 14 गर्ल्स बॉईज, अंडर 17 गर्ल बॉईज आणि अंडर 19 गर्ल्स अँड बॉईज अशा वेगवेगळ्या टीम आहेत. तर सुरुवात अंडर 14 पासूनच होईल. हे सगळं होण्या अगोदर एक छोटीशी इनॉग्रल मॅच आहे, ज्याच्यामध्ये आपलीच बगो शानबाग ही शाळा आहे, त्या शाळेचे विद्यार्थी आणि आपल्या शाळेचे विद्यार्थी एक फ्रेंडली किंवा एक ट्रायल मॅच किंवा ओपनिंग मॅच ते खेळणार आहेत. कारण की असं आहे की ही स्पर्धा पारदर्शी राहावी आणि याच्यामध्ये कोणालाही वाटू नये की काय आहे, म्हणून यावर्षी आपली कबड्डीची टीम स्वतःची नाहीये. त्यामुळे कोणालाही आक्षेप घेण्याचा किंवा इतर काही गोष्टी होण्याच्या भविष्यामध्ये त्याचं प्रावधान नसावा, त्या हिशोबाने आपण पुढे चाललोय. त्या हिशोबाने एक ट्रायल मॅच असेल आपली. तर नक्कीच पारदर्शकता जपण्याचा प्रयत्न या स्पर्धेमधून होणारच आहे. सर, मला सांगा ना की विद्यार्थी आणि विद्यार्थी दोन्ही या होणार आहेत, मग त्याचे संघ तयार केलेत?
प्रत्येक शाळेमार्फत आपल्याला कसं असतं, हे विद्यार्थी CBSE ला रजिस्टर्ड होतात. ते रजिस्टर झाल्यानंतर त्यांचे संघ शाळा रजिस्टर करतात. तर CBSE मार्फत या सर्व संघांचे आपल्याला रजिस्ट्रेशन त्या विद्यार्थ्यांच्या नावासहित त्यांचे IDs असतात त्याच्यासहित मिळतात. कबड्डीमध्ये 117 संघांनी रजिस्टर केलेलं आहे. आता त्यातले 63 संघ येणार आहेत आपल्याकडे. काही संघांचं डिस्टन्स असेल किंवा त्याच दिवसांमध्ये पावसाळ्याचे दिवस आहेत, तर दादर नगर हवेलीमधनं काही विद्यार्थ्यांनी येणं थोडं अशक्य होऊन जातं. तर मग अशा स्वरूपात थोड्याफार अप्रॉक्सिमेटली 63 संघ येत आहेत. या खेळामुळे नेमका विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे? कबड्डी हा आपला भारतातला अतिप्रचलित आणि खूप जुना खेळ आहे आणि ह्या खेळाबद्दल प्रो कबड्डी जसं आलं त्यापासून ह्या खेळाची क्रेज भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेली. आणि जळगाव ही जी सिटी आहे ती आपण फर्स्ट टायर किंवा सेकंड टायर सिटीमध्ये तेवढ्या प्रमाणात कन्सिडर नाही होत, पण इथल्या सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये त्या खेळाबद्दल आवड निर्माण व्हावी आणि त्या खेळाची भव्यता त्यांना समजावी, हा त्याचा मागचा एक छोटासा स्तुत्य हेतू आहे किंवा प्रयत्न आम्ही करत आहोत. बघू ईश्वराच्या कृपेने किती यश येते. नक्कीच नक्कीच, शुभेच्छा तुम्हाला. पण सर मला सांगा, या आधी सुद्धा संस्थेने असे काही प्रोजेक्ट्स घेतलेले आहेत का? आपण कल्चरल असेल किंवा इतर मोठे मोठे प्रोजेक्ट घेतलेले, पण कबड्डीचं क्लस्टर हे पहिल्यांदाच आपल्या शाळेला मिळतंय किंवा जळगावातली कुठली शाळा पहिल्यांदाच कबड्डीचे सामने क्लस्टर लेवलचे अरेंज करते. तर हा खूप मोठा मान आपल्याला मिळाला. यात जे क्रीडा रसिक संघ आहे किंवा क्रीडा रसिक मित्र आहे जे भायती कॉलेजचे आहेत, ते आपल्याला पूर्णपणे सपोर्ट करत आहेत. या कबड्डीच्या मॅच असतील, कारण की नॉर्मल कबड्डीच्या मॅचेस ह्या ग्राउंड वरती होतात, तर आपण ह्या कबड्डीच्या मॅचेस मॅट वरती घेत आहोत. त्यामुळे आणि आपलं एक मोठं एक प्रशस्त स्पोर्ट्स हॉल आहे जो बंद आहे, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला हे मॅचेस घेता येतील, त्याचा आपण पुरेपूर फायदा होतो. कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही हॉलमध्ये असल्या कारणाने. नक्कीच. अजून या स्वरूपाबद्दल काय सांगाल? ही स्पर्धा अरेंज करण्यामागचा नेमका उद्देश आणि स्वरूप? स्वरूप असं आहे की जसं मी सांगितलं की 26 तारखेला खेळांची सुरुवात होईल. मोस्टली सर्व मॅचेस या नॉकआउट असणार आहेत. 3 दिवस या सर्व टीम्स इथे राहतील, सर्व मॅचेस पाहिल्या जातील. CBSE मार्फत त्यांना गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ अशा स्वरूपाचे मेडल्स मिळतात आणि CBSE तर्फे त्यांना सर्टिफिकेट्सही मिळतात. परंतु आता एवढ्या लांबून ह्या सर्व टीम्स येत आहेत, तर त्यांना प्रोत्साहनपर आपल्यातर्फे सुद्धा एक पार्टिसिपेशन सर्टिफिकेट शाळा म्हणून आपण देणार आहोत. आणि जी विनिंग टीम असेल आणि रनरअप टीम असेल, ह्या दोन्ही टीम्सला आपल्यातर्फे ट्रॉफी सुद्धा दिले जाणार आहेत, ताकी त्या शाळेला किंवा त्या विद्यार्थ्यांना थोडं अजून प्रोत्साहन मिळालं. पुढच्या वर्षी अजून इतर टीम्सनी सुद्धा 117 पैकी जे 40 येऊ शकलेल्या नाहीत, भविष्यात कुठेही कबड्डी स्पर्धा झाल्या किंवा आपल्याकडे जरी झाल्या तरी त्या टीम्सनी पार्टिसिपेट करावं, हे मोटिवेशन त्यांना देण्यासाठी हा आपला प्रयत्न असणार आहे. तुमची संपूर्ण तयारी नियोजन संपूर्ण झालेलं आहे? पूर्ण तयारी नियोजन झालेलं आहे. तसं म्हटलं गेलं तर शेवटच्या दिवसापर्यंत सगळ्याच गोष्टी परत चालत राहतात, परंतु आम्ही पूर्णपणे तयार आहोत. CBSE ची किंवा विवेकानंद प्रतिष्ठानच्या ज्या 6-7 शाळा आहेत, त्या सर्व शाळांची जी टीम आहे ती एकत्रपणे मिळून काम करत आहे. आणि नक्कीच जसं आपला रंगतरंग हा खूप मोठा उत्सव दरवर्षी कल्चरल प्रोग्राम होतो, त्याच हिशोबाने कबड्डीच्या मॅचेस सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात होतील, हा नक्कीच आम्हाला विश्वास आहे. आणि मान्यवर म्हणून उद्घाटनाच्या दिवशी माननीय गुलाबराव पाटील साहेब जे आपले पालकमंत्री सुद्धा आहेत ते येणार आहेत आणि अजूनही इतर मान्यवर मंडळी सुद्धा आहेत. आणि जी क्लोजिंग सेरेमनी असेल त्याच्याला DSO आहेत, स्वतः शिक्षण मंत्री शिक्षण अधिकारी सेकंडरीच्या ज्या आहेत त्या येणार आहेत, कल्पना मॅडम सुद्धा. तर अशा स्वरूपाची मान्यवरांची यादी आहे. अरे वा, खूपच छान. खूपच चांगला उपक्रम काशीनाथ पलोड पब्लिक स्कूल तर्फे राबवला जाणार आहे 26, 27 आणि 28. श्रोते हो, नक्की लक्षात घ्या, 26, 27 आणि 28 जुलै क्लस्टर 9 कबड्डी स्पर्धांचं आयोजन काशीनाथ पलोड पब्लिक स्कूल इथं होणार आहे. अशाच ऊर्जावान आणि जोशपूर्ण स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, सहकार्य आणि आत्मविश्वास निर्माण करत असतात. काशीनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या या उपक्रमाला आमच्या रेडिओ मनभावांच्या टीमकडनं हार्दिक शुभेच्छा. खेळ जिंकणं किंवा हरणं हे दुय्यम आहे, पण मैदानावर उतरून प्रामाणिकपणे प्रयत्न करणं हेच खरं यश असतं, हो ना? तेव्हा आपण सुद्धा सगळेजण यांच्या कबड्डी स्पर्धांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.